कॅरेक्टरचं नाव आहे कविता निशिकांत पुरोहित. आणि ही कविता थोडी कटकटी आग्रही आहे, पण ती अगदी परिस्थितीमुळे आहे. हिला 3 मुलं आहेत, नचिकेत, एक मधली मुलगी आणि तिसरी माझी निकी. मधली मुलगी मी तिचं नाव घेऊ इच्छित नाही, कारण मी ना देवभोळी आहे आणि मी अपशकुन शुभ अपशकुन मानणारी बाई आहे. आणि असं काही घडलंय की माझं कुटुंबच विस्कटलं तिच्या जन्मामुळे, त्यामुळे माझा तिच्यावर प्रचंड राग आहे. आणि माझं हे नेहमी म्हणतात की नाही तो योगायोग, पण माझा अजिबात त्याच्यावर विश्वास नाहीये. ती अपशकुनी आहे आणि तिच्यामुळे ती जेव्हा या घरातून जाईल ना तेव्हाच माझं घरावरचं ग्रहण निघेल, कारण मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे. माझं कुटुंब व्यवस्थित राहावं ही माझी तळमळ. त्यामुळे हे जर ग्रहण गेलं तर माझं कुटुंब सुखी राहील. हे माझं कॅरेक्टर आहे. हे मी प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न नक्की करीन. आणि ह्याच्यात मला म्हणजे खरंच आमचे डिरेक्टर सर जे सर यांनी खूप मदत केली आहे. कारण जरी कॅरेक्टर असं वाटलं की नाही खूप आधी मला असं वाटलं होतं की नाही एक निगेटिव्ह कॅरेक्टर, आणि पण जसं मी करत गेले तसं त्यांनी मला त्याचे पैलू सांगितले, तेव्हा ते मला इतकं इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग वाटायला लागलं. कारण एक आई जी मुलीला जन्म देते आणि तिचा राग करणं, हे मी मुळात आई असल्यामुळे मला ना ते आधी पटत नाही ते करताना, पण ते मला कन्व्हिन्सिंगली करायला सर खूप मदत करतात. आणि खरंच टीम खूप छान आहे. खूप छान लिहिलेलं आहेत, खूप छान सीन येतात आम्हाला करायला. आणि होप सो की आम्ही खूप प्रामाणिकपणे तुमच्या समोर सिरियल आहे.